नमस्कार यूट्यूब फॅमिली, जीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत कमी वेळेत होणारी, कमी साहित्यात होणारी, झटपट होणारी, सकाळच्या घाई गडबडीत मुलांच्या डब्याला किंवा नवरोबाच्या डब्याला देता येईल अशी पटकन होणारी भाजी. तर त्याच्यासाठी आपण इथे पॅनमध्ये तेल घालून तेल गरम करून घेतलेलं आहे आणि 1 चमचा मोहरी घातलेली आहे. मोहरी इथे कच्ची ठेवायची नाही. मोहरी जर कच्ची राहिली तर इथे आपल्याला पित्त होतं. तर मोहरी तडतडल्यानंतरच इथे जिरे घालायचे आहे आणि जिरे तडतडल्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे. ह्या 3 गोष्टींचे व्यवस्थित जर तेलात भाजल्या गेल्या तर फोडणी भाजीला खूप छान बसते आणि त्याची टेस्ट भाजीला खूप छान येते. तर इथे व्यवस्थित आपण जिरे, मोहरी, कढीपत्ता तडतडून घेतलेला आहे आणि नंतर उभा चिरलेला 2 कांदे घातलेले आहेत. तर बघा, हे कांदे आपल्याला मंद आचेवर व्यवस्थित लालसर असे भाजून घ्यायचे आहेत. तर इथे आपला थोडासा अर्धा कांदा भाजलेला आहे. तर बघा, या वेळेस आपण इथे लसूण घालून घ्यायचं आहे. भाजीमध्ये कधी पण रेडीमेड आलं लसूण पेस्ट घालू नका. ते ताजे असा सोललेला आणि ठेचलेला लसूण घाला, त्याच्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते. तर बघा, असा अर्धवट कांदा भाजल्यानंतर आपण लसूण घालून घेतलेला आहे. लसूण घातल्यानंतर आणखी थोडंसं आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. तुम्हाला जर घाई गडबड असेल, कांदा पटकन भाजायचा असेल, तर त्याच्यावरती तुम्ही 1 ते 2 चमचा आवडीनुसार मीठ घालून हे ते झाकून ठेवायचं आहे. त्याच्यामुळे पटकन तुमचा कांदा लालसर भाजून होईल. तर इथे आपण कांदा भाजल्यानंतर 1 टोमॅटो घालून घेतलेला आहे. तर बघा, टोमॅटो मी इथे उभा चिरून घेतला होता, तर तो टोमॅटो पण घालून घेतलेला आहे. तर टोमॅटो पण लवकर शिजण्यासाठी इथे तुम्ही नंतर एखादा चमचा मीठ आवश्यकतेनुसार घालून झाकण घालू शकता. त्याच्यामुळे तुमचा कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित आणि लवकरात लवकर शिजला जाईल. तर इथे आपण फ्रेश असे हिरवे मटार घातलेले आहेत आणि ते तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत. या ठिकाणी आपण चिमूटभर हिंग घालून घेत आहोत. हिंगामुळे पोटातील गॅसेस किंवा अपचनाचा जर त्रास असेल तर तो कमी होतो. तर हिंगानंतर आपण याच्यामध्ये हळद घातलेली आहे. हळद ही आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी असते. हा आहे सोलापूरचा येसूर किंवा सोलापुरी मसाला, काळा मसाला. तर बघा, हा मसाला घातल्यानंतर मी हे सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहेत. मी ते उभा चिरलेला कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे. हवा असेल किंवा तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही इथे कांद्याची पेस्ट आणि टोमॅटोची पेस्ट अशी पण घालू शकता. तर बघा, ही आपण पटकन होणारी अशी भाजी बनवत आहोत. तर आपल्याकडे वेळ नाही, त्याच्यामुळे आपण इथे पटकन कांदा आणि टोमॅटो चिरून ही भाजी बनवायला घेतलेली आहे. तर हळद, हिंग, सोलापुरी काळा मसाला घातल्यानंतर आपण इथे 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर आणि 1 चमचा कश्मीरी मिरची पावडर घालून इथे सर्व मसाले व्यवस्थित तेलामध्ये परतून घेणार आहोत, जेणेकरून ते आपल्या सर्व भाजीला व्यवस्थित लागतील. आणि जर खालून थोडंसं करपत असेल तर या स्टेजला आपण इथे भाजीमध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. हे माझ्याकडे हा सब्जी मसाला आहे, तर ह्या गरम मसाल्याच्या ऐवजी मी हा सब्जी मसाला घातलेला आहे आणि तो पण मी इथे व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतलेला आहे. तर तुमचे मसाले जर या स्टेजला करपत असतील तर थोडंसं तुम्ही या ठिकाणी पाणी घालून व्यवस्थित मसाले सर्व भाजून घ्यायचे आहेत. तर मी बघा, सर्व मसाले घालून व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत. तुमच्याकडे जर घरगुती काळा मसाला किंवा कांदा मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला, मिरची पावडर, धने जिरे पावडर आणि हळद वगैरे घालून ही भाजी बनवू शकता. तर बघा, हे सर्व मसाले घालून झाले की त्याच्यामध्ये आपण आवश्यकतेनुसार पाणी घालून घेणार आहोत, जेणेकरून त्याच्यामध्ये मटर शिजले जातील आणि आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे तेवढं पाणी घालून इथे व्यवस्थित मिक्स करून
घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये. आणि आता आपल्याला एक जोरात वाफ काढून घ्यायची आहे, जेणेकरून त्या वाफेवर ही पूर्ण भाजी शिजली जाईल. तर आपल्याला गडबड असल्यामुळे आपण याच्यावरती झाकण घालायचं आहे. झाकण घालून 5 ते 7 मिनटात ही भाजी शिजवून घ्यायची आहे. बघा, मटर हे तसे मऊ असतात, पटकन शिजले जातात. तर जास्तीत जास्त 5 ते 7 मिनटात हे शिजून निघतात. तर बघा, इथे आपले थोडंसं पाणी आटलेलं आहे आणि भाजी तयार झालेली आहे. तर बघा, इथे आपला मटरचा व्यवस्थित अशी भाजी तयार झालेली आहे. तर त्याच्यावरती आपण हिरवीगार अशी कोथिंबीर घालून भाजी सर्व केलेली आहे. तर बघा, खाण्यासाठी रेडी आहे आपली ही भाजी. मटरचा मसाला किंवा मटरची